नवाब मलिक विधानसभा निवडणूक लढण्यास सध्या इच्छुक आहे अशी सूत्रांची माहिती आहे। अणुशक्तीनगरमधून मलिक हे विधानसभेची निवडणूक लढणार का असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। यंदा मलिक कुटुंबातून 2 जण विधानसभेच्या रिंगणामध्ये आहेत। आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या पक्षीय बैठकांना हजेरी लावायला सुरुवात केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेचं मुंबईमध्ये देखील स्वागत करणार आहे। 22 ऑगस्टला मुंबईमधल्या अणुशक्तीनगर, मानखुर्द, शिवाजीनगर या ठिकाणी अजित पवारांची ही जनसन्मान यात्रा येणार आहे। अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक यांचा मतदारसंघ आहे। आणि अपडेट घेऊयात, आपले प्रतिनिधी निलेश बुधावले अपडेट देतील आपल्याला। निलेश, अमोल, याआधी आपण पाहिलं तर नवाब मलिकांना सातत्यानं स्पष्ट केलं होतं की अजून आपण कुणालाही पाठिंबा दिलेला नाहीये। आपण अजित पवार यांच्यासोबत देखील नाही आणि आपण शरद पवार यांच्यासोबत देखील नाही, आपण तटस्थ आहोत अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती। मात्र मधल्या काळात नवाब मलिकांना अजित पवारांच्या पक्षीय बैठकांना हजेरी लावायला सुरुवात केली आणि त्यानंतरच कुठेतरी नवाब मलिक हे अजित पवारांसोबत आहेत अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली होती। त्याच्यावर आता कुठेतरी शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतंय, कारण अजित पवार यांची जनसन्मान यात्रा उद्यापासून सुरू होतीये। 22 तारखेला ही यात्रा मुंबईत येणार आहे आणि यावेळी अणुशक्तीनगर, शिवाजीनगर, मानखुर्द या 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये ही यात्रा जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सूत्रांची अशी देखील माहिती आहे की नवाब मलिक यांच्या कुटुंबातून यंदा 2 उमेदवार रिंगणात असणार आहेत। त्यापैकी ह्या दोन्ही विधानसभा मतदारसंघावर कुठेतरी मलिक कुटुंबांचा दावा आहे आणि त्यामुळेच या दोन्ही मतदारसंघांमध्ये ही यात्रा जाईल आणि कुठेतरी आपल्या निवडणुकीचंच रणशिंग या निमित्तानं फुंकताना हे मलिक कुटुंब आपल्याला पाहायला मिळत आहे। लवकरच या संदर्भातली अधिकृत घोषणा देखील होण्याची शक्यता आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।